प्रवासामध्ये एक महत्वाचा प्रसंग आला, तो म्हणजे संत नामदेव महाराजांची भेट. संत नामदेव महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज यांचा जो संवाद आहे तोही आपल्याला या ठिकाणी अनुभवणं गरजेचं आहे. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये वारकरी संप्रदायासोबतच नाथ संप्रदाय सुद्धा उदयाला आला. सगळ्यांनी महाराजांचा शेवटी समाधी सोहळा आहे, केवळ 10-15 मिनिटांमध्ये होत आहे, तरी कुणी जाऊ नये ही नम्र विनंती. संत परंपरामध्ये आणि या ठिकाणी अल्पोपहार सुद्धा दिला जात आहे. परंपरेमध्ये नाथपंथ आणि वारकरी पंथ या दोघांचेही स्थान अत्यंत महत्वाचे आहे. नाथपंथाने योग साधना, आत्मसंयम आणि आध्यात्मिक अनुभूतीचा मार्ग समाजासमोर ठेवला, तर वारकरी पंथाने नामस्मरण, भक्ती, समता आणि विठ्ठल प्रेमाचा मार्ग सामान्य जनतेपर्यंत पोहोचवला. नाथपंथांच्या परंपरेमध्ये आदिनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांसारख्या महान योगींचा उल्लेख केला जातो. या परंपरेने शरीर आणि मन यावर संयम ठेवण्यास आत्मबोधाचं ज्ञान मिळते. या नाथ परंपरेचा प्रभाव संत ज्ञानेश्वर माऊलींच्या जीवनावर घडला. संत निवृत्तीनाथ हे नाथ परंपरेचे महत्वाचे दिवे ठरले आणि त्यांच्या मार्गदर्शनातून ज्ञानेश्वर माऊलींच्या आध्यात्मिक जीवनाला दिशा मिळाली. ज्ञानदेवांनी नाथ परंपरेतील ज्ञान आणि योगाची बैठक स्वीकारली, परंतु त्या ज्ञानाला त्यांनी लोकभाषेतील भक्तीची सुंदर अशी जोड दिली. आणि याच ठिकाणी आपल्याला वारकरी पंथाचा सुंदर विस्तार दिसतो. वारकरी पंथाचा केंद्रबिंदू आहे पंढरीचा विठ्ठल आणि नामस्मरण. अहंकारापासून नम्रतेकडे, अज्ञानापासून ज्ञानाकडे आणि स्वार्थापासून समतेकडे असा आध्यात्मिक प्रवास या दोन्ही पंथामध्ये केला जातो. नाथपंथ आपल्याला सांगतो स्वतःचा शोध घ्या, आणि वारकरी पंथ सांगतो नामस्मरणातून परमात्म्याशी नाते जोडा. एकाने योगातून अंतर्मुख होण्याचा मार्ग दाखवला, तर दुसऱ्याने भक्तीमधून सर्वांना परमात्म्याच्या जवळ येण्याचा मार्ग दाखवला. आणि या दोन्ही प्रवाहांचा सुंदर संगम म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज. म्हणूनच महाराष्ट्राच्या संत परंपरेमध्ये हा इतिहास पाहताना नाथपंथ आणि वारकरी पंथ हे दोन्ही प्रवाह वेगळे वाटले, तरी त्यांच्या अंतिम ध्येयात एक सुंदर साम्य दिसते. ते म्हणजे आत्मशुद्धी, ईश्वर प्राप्ती आणि मानव कल्याण. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानाला भक्तीची जोड दिली. नामदेवांनी भक्तीचा आणि नामाचा संगम करून नामभक्तीचा विचार केला. संत चौकामेळा, संत जनाबाई, संत एकनाथ, संत तुकाराम अशा संतांनी या भक्ती प्रवाहाला अधिक व्यापक आणि अधिक बळ दिले. देव शोधण्यासाठी दूर जाण्याची गरज नाही. मन शुद्ध करा, नामस्मरण करा आणि प्रत्येक जीवात आपल्याला परमात्म्याचे दर्शन मिळेल. हा संदेश वारकरी पंथ आणि नाथपंथांचा होता. आजच्या आधुनिक युगातही नाथपंथाची आत्मसंयमाची शिकवण आणि वारकरी संप्रदायाची समता, प्रेम व भक्तीची शिकवण ही तितकीच महत्वाची ठरते. चला तर मग महाराष्ट्राच्या या दोन महान आध्यात्मिक परंपरांना वंदन करून आपण पुढच्या वैचारिक कार्यक्रमाकडे वळूया. आणि तो कार्यक्रम म्हणजे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव महाराज यांच्या भेटीचा हा प्रसंग.